नमस्कार मंडळी, कोकणी अनंत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, सकाळीच मला अंकिता बोलले, मी बाहेर गेलो होतो एक 15-20 मिनटासाठी, आणि मला आल्यावर म्हणते की आपल्या शेतामध्ये रोवणं रुजले आहेत. तर बोला हा काय रोवणं रुजायचा टाईम नाही आहे, पण असं असतं की रोवणं जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा नंतर ऊन पडलं की रोवणं रुजतात. पण आणि जी राहिलेली असतात वरती यायची, तर ती नंतर जेव्हा ऊन पडला, नंतर पाऊस पडला किती येतात. आज रात्री भरपूर पाऊस पडला, तुम्ही पाठीमागे माझे बघू शकता की भरपूर शेतामध्ये पाणी पण साचलेलं आहे. आणि अंकिता पुढे गेली आहे रोवणं बघायला. मला पण उत्सुकता आहे की किती आहेत. तर चला जाऊया, बघूया. मी पण चाललो आहे रोवणं बघायला, बघूया किती आहेत ते. भरपूर भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया किती रुजलेत रोवणं. हे कधी येतात, कधी म्हणजे पावसाळ्यातच येतात, पण सीझनच्या बाहेर आलेले आहेत. गेल्या वर्षी पण असं झालं होतं, ती 10-12च रुजली होती. बघा भाजी बघते, पण आता भाजी बघायचा टाईम नाही आपल्याकडे. आता रोवणं काढायचे पहिल्यांदा, नंतर भाजी तर आपण रोजच बघतो. ठीक आहे, तर ते रुजली आहेत. बघा इथे आहेत. रात्रीच काल ही झालेली आहेत, काल ऊन होतं, आणि आता बघा ही काल संध्याकाळ आलेली आहेत. हे कळे पण आहेत बघा, आणि हा एक खेकड्याने तोडलं आहे. हे बघा इथे अजून मी पुढे पण बघतोय, काढायला घे. हे बघा इथे पाला भरपूर पडलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही गमबूट वगैरे घालतो, कारण कसं माहिती आहे ते साफ वगैरे असतात. बघा रात्री आलेले आहेत. ही बघा इथे खराब पण झालेत भरपूर. आता आम्हाला किती मिळतात काय माहिती नाही, कारण रात्रभर पाऊस लागला आहे. रात्रभर पावसाने ते वरती चिंचेचं झाड आहे, आणि त्याच्यामुळं काय झालं की त्याची थेंबे थेंबे पडून हे बघा इथे आतमध्ये पण आहेत. एक टायमाला मिळाले खायला तरी भरपूर आहेत, जास्त अपेक्षा नाही आहे. बघा एवढी मिळालेत. अजून आम्ही शोधतोय अजून कुठे आहेत काय. अजून पाला भरपूर पडला इकडे, असं या साईडला वरती वडाचं आणि पिंपळाचं झाड आहे. इथे 2 वर्षापूर्वी आम्ही भरपूर काढली होती इथे, आणि तुम्ही बघताय की बघा शी खराब झाली. ती खराब घ्यायची नाही, त्याच्यामध्ये भोंबूल पडतात आणि मग त्याच्यामध्ये विष तयार होतं. रोवणं खायचे म्हणजे सर्व सांभाळून खावी लागतात, नीट बघायला लागतात, आणि खास करून अशी जी खराब झालेली आहेत ती घ्यायची नाही कधी. म्हणजे काही लोक काय करतात, थोडं थोडं कट करून घेतात, पण कधी सापाने खाल्लेलं असतं किंवा कोणी रात्री जीवजंतू कोणी फिरतात, विषारी वगैरे असतात, तर त्याच्यामुळे ते आपल्याला रिस्क नाही घ्यायचे. रोवणं बघायसाठी आलो होतो, पण रोवणं झाले कमीच मिळाले. तर मेंढल्याची काय कंडिशन आहे ते बघूया. कारण पाऊस जास्त पडलं ना की त्याची फुलं वगैरे ना पडून जातात, गळतात. बघा मस्त फुलतोय. बघू, पाऊस जास्त नाही लागला तर चांगले होतील. हे बघ शेंगा पकडल्यात, कधी खायला मिळतील तेव्हा मिळतील. पावसावर अवलंबून आहे. पाऊस पडला की जास्त कीड पण पडते, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. हे बघा हरल्यात, नुसतं पीक येते ते तोंडातून निघून जातं आपल्या. इथे भेंड्यावर तुम्ही बघू शकता हे कीड पडले, ते पानांना गोल होतात. तर त्याचे मी औषध मारले होते. हे बघा असे गोल होतात, त्याच्यामुळं भेंड्याला धरायला प्रॉब्लेम होतो, आणि त्याचा जोश निघून जातो धरायचा. हे बघा भेंडे धरलेले आहेत, औषध मारलं, आणि काल सकाळी औषध मारलं, आणि काल संध्याकाळपासून पाऊस सुरू झाला. औषधाचा काय उपयोग नाही. आता हे पाऊस जाईपर्यंत वाट बघायची आहे. पाऊस गेला की परत औषध मारायचं आहे. आणि हे ते तुम्ही बघता की ह्याला तुम्ही काय म्हणता, आम्ही इकडं ह्याला चिना म्हणतो. चिने असतात ना बारीक गोल गोल, जमिनीत लागतात, ते म्हणतो आम्ही. बघा इथे पण झालं. इथे पाऊस गेला नंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काढायची. दरवर्षी माझ्याकडे कारली कमी असतात, आणि आता तुम्ही बघू शकता. हे बघा कारली जबरदस्त आहेत. सर्व छोटे आहेत, मोठे आहेत, इथे पण आहेत.
आज कारल्याची भाजी आहे घरी, पण किती खायची हे बघा. आणि इथे ह्या टायमाला मला दरवर्षी शिराळी कमी मिळतात, पण ह्या टायमाला भरपूर आहेत. तर शिराळीचे भजी पण बनवायचे आहेत उद्या, त्याची पण रेसिपी येईल. त्या साईडला पण आहेत शिराळी बघा. सगळ्यात ह्या वर्षी माझं जे पीक कमी आलं आहे ना ते पडवळचं. जुलैमध्ये मांडवला आला मी, ऑगस्ट सप्टेंबर आला संपत, तरी बघा एकच पडवळ पडलं आहे मांडवावरती, एकच आहे हे बघा. त्याच्यामुळं ह्या वर्षी पडवळ मला काहीच खायला मिळेल नाही. बघू आता, त्याला खत टाकायचं आहे आता, बघू. पडवळचे जे आली आहेत ना त्यानंच खत टाकायचं आहे. इथे काकडी पण एक धरले. काकडी पण काढायची लवकर असते, काकडी लवकर नाही काढली तर आपली खारुताई बसून त्याची वाट लावते. तुम्हाला बघायची असेल तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ही हिरवी काकडी, ही बघा काय केलं तिचं, पूर्ण खाल्ली आहे तिने. तशीच करते, म्हणून झाले की फटाफट काढायच्या छोट्या असले तरी. ते घोसाली पण धरले आहेत. आणि हे गोल दोडके आहेत आपल्या कोकणामध्ये ना, हे गोल दोडके ना पहिल्या टायमाला खूप धरायचे, पण आता काय माहिती आहे लोक कोण करत नाहीत. कारण का सर्वांनी पत्र्याचे मांडव घातलेत, पत्रे टाकलेत खळ्यावरती. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे खळ्यामध्ये आली करायची आणि भाजी करायचे ते आता कोणीच करत नाही. हा जो सफेद भेंडा आहे ना, ह्याचं बी कुठे भेटत नाही, बाजारामध्ये पण नाही बी, हे गावठी बी दे. म्हणून मी काय केलं, एक भेंडा दरवर्षी मी ठेवून देतो. बघा ही खाली पण लागलेत भेंडे, ते त्या साईडला आम्ही पाहिजे तेवढे काढून घेतो आणि एक भेंडा ठेवायचं फक्त, त्याला हात नाही लावायचा. सगळीकडे ते पानावरती औषध लावलं पण काय फायदा झाला नाही. दुसऱ्या दिवशी पाऊस लागला. चवलीचा भर पण कमी आहे. हे बघा, असे कोवले असतात ना तेव्हा काढायचे. कोवले असतात ते छान लागतात, आणि जून झाली ना ती पाखरे खाऊन टाकतात. हे छोटे छोटे आहेत. हे आता झाले, हे काढा ना, हे उद्या काढणार भेंडे, हिरवे भेंडे. मी दरवर्षी लावतो ना, एक राऊंड मारला ना तरी पण मला 1.5 ते 2 किलो मला भेंडे भेटायचे. आणि आता ह्या वर्षी बघा काहीच नाही. हे आहेत जेमतेम 2-4 दिवसाने भेटतात एकदा भाजी पुरते. आणि खास दाखवायला इकडे वरती का आलो आहे आता, हे बघा माझी हळद कशी झाली बघा, एकदम जबरदस्त हळद बघा. मी ही राजापुरी हळद आहे आणि ते लावले 2 रांग आहेत बघा, एकदम चांगली झाली आहे. आणि ह्याचे मी पातोळीची पण रेसिपी दाखवली होती, त्याला चांगले व्ह्यू मिळाले मला. हे बघा एकदम मस्त झाले. ही समोर तुम्हाला झाड दिसतंय ना, ते आंबाड्याचं झाड आहे. दाखव तुम्हाला, त्याच्यावर ते आंबाडे धरलेत, त्याला काढायला लागतात. आता ते जून झालेत, दाखवतो तुला. हे बघा दिसले, सुरुवातीला आता हे जून झाले, आता कोण खात नाही ना. सुरुवातीला कोवले असतात ना तेव्हा ते जसे आंबे आपण पाण्यामध्ये टाकतो तसे आंबाडे टाकायचे. हे बघा, हे जे पडवळचं वेल आहेत ना त्याच्या मुदामध्ये हे खत टाकते, म्हणजे सेंद्रिय आहे. त्या माझे ते ऑर्गॅनिक सर्व असतं, सर्व ऑर्गॅनिक. हे पालापाचोळ्याचं खत असतं हे टाकायचं, कारण आता पाऊस पडतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मध्ये ऊन पडलेलं आहे तर नाही, कारण पाऊस मागे जोरदार पडला त्याच्यामुळे सर्व जे खत टाकलं होतं ना ते सगळं वाहून गेलं. पण हे आता मी परत टाकतो, कारण आता पाऊस 2-3 दिवस पडणार आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. रोवणं काढून झाली मंडळी, आता आम्ही चाललो आहे घरी. रोवणं जिथं आहे तिथेच भाजीचं पण मांडव आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला भाजी दाखवली पूर्ण व्हिडिओमध्ये. कारण कसे काय झालं आहे, कुठं कीड लागले आहे, खराब काय झालं आहे, काय धरते भाजी, सर्व तुम्हाला दाखवलं आहे. आता एक चिकूचं झाड मी लावलं होतं, तर त्या चिकूच्या झाडावरती पण चिकू आलेत, ते पण मला आता बघायचे आहेत. कारण रेनकोट घातलंच आहे, ते सगळीकडे मला ते आता फिरून यायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो चिकूचं झाड. चला आता घरी चहा पाणी करू आणि नंतर मी जातो चिकू झाड बघायला की चिकू किती लागलेत ते. पाऊस रात्री एवढा लागला ना की तुम्ही बघू शकता, ही बघा झाडाची फांदी पण मोडली.
कसं नुकसान होतं झाडाचं आणि झाड मोडलं म्हणजे आपलंही नुकसान आलंच त्याच्यामध्ये. तर म्हणजे आता मी आलो आहे चिक्कूचे झाड तुम्हाला दाखवायला. बघूया चिक्कू धरलेत. मला अंकिता बोलली चिक्कू पण धरलेत, त्यासाठी त्याचा मला वेगळा व्हिडिओ टाकायचा होता, पण आताच तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठे पण झालेत. कापे चिक्कू आहेत. कापे म्हणजे तुम्हाला माहिती, ज्यांनी चिक्कूची झाडं लावली आहेत आणि ज्यांनी चिक्कू खाल्ले आहेत त्याच्यामुळे क्वालिटी असते. हे बघा खूप धरलेत. आता जेव्हा ह्याचा चिक्कू खाली पडेल किंवा वटवागुळ असतं ना, त्याने खाल्लेलं आपल्या पुढे दिसलं ना की आपण समजायचं की चिक्कू पिकायला लागलेले आहेत. आता अगोदर चिक्कू आपल्याला मोठे दिसतात, पण काय होतं की ते मोठे दिसले तरी तयार नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं ते कोवळे खराब होतात. त्याच्यामुळे निसर्गाचं एक आपल्याला देणं आहे की पक्षी जेव्हा खातात तेव्हा आपल्याला माहिती पडते की चिक्कू पिकलेत. खूप आहे. या साईडला पण बघा, ह्या साईडला पण बघा, जबरदस्त मोठे झाले बघा. पाऊस थोडा लागतोय, छत्री बाजूला ठेवते मी. हे बघा आपले खूप आहेत. मोठा चिकू बघा, हा बघा. मोठा चिकू आहे. माझ्या जुन्या घराच्या वरच्या बाजूला 2 चिकूची झाडं होती आणि मी लहान होतो तेव्हापासून मी ते बघितलं. आता ते नायनाट झाले, खराब झालेत ते, आणि तिथे तोडून पण टाकली, कारण ते लोकांनी घरं वगैरे बांधली, ज्याची जमीन होती त्याने घरं बांधली. तर चिकू ही जात आपल्या कोकणामध्ये आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मला तर वाटत नाही की कुठे मी चिकू बघितलेत, पण हे मला झाड आहे माझ्याकडे. आणि गावाला 2 चिकूचे ते पण गेले, काय आम्ही त्याचे चिकू पण खाल्लेले बरेच आणि चोरून खायचे. आणि त्या टायमाची मजा काय गावची वेगळीच होती. आणि जेव्हा शाळेत होतो मला गावाला, त्या टायमाची गोष्ट आहे. आता तशीच पपनीची झाडे पण गावाला आता नामशेष होत चालले. आमच्या गावात 3 की 4 झाडं होते, ते 2 तर गेले. एक माझ्या घराच्या बाजूला अजून एक आहे, ते पण 2 वर्षापूर्वी बघितलं होतं, पण ह्या वर्षी मला दिसलं नाही. बहुतेक त्याने तोडलं असणार, कारण त्याच्यामुळे काय होतं की आता माकडांचा उपद्रव वाढला आहे. जेवढं काय लोक काय दुसऱ्यांना ओरडतात की तुझे जे पपनीस आहे त्याच्यामुळे माझ्या इथं घरावरती माकडं उड्या मारतात, वांदर उड्या मारतात, कौलं फोडतात, पत्रे फोडतात. त्याच्यामुळे झाडवळ ही घराच्या बाजूला ठेवणं पण चुकीचं झालेलं आहे आता, किंवा बांबूची झाडं वगैरे, ते एक आहे, तो मोठा प्रॉब्लेम आहे. आणि चिकू आता बघूया कधी पिकतात ते, नंतर काढूया, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवून एक शॉर्ट व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.